ऑल करेक्ट. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आहे 31 डिसेंबर 2025, लास्ट डे ऑफ दिस इयर. आणि मला ॲक्च्युली खूप वेगळ्या पद्धतीने चालू करायचा होता. थोडंसं तुम्हाला प्रेप्स दाखवायचे होते आम्हाला. मी काहीतरी मेन्यू केला आहे. मला रेसिपी हवी असेल तर मी त्याचा वेगळा सेपरेट ब्लॉग करेल. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते जी आम्ही बनवली आहे. हे बघा, हे आहे टिक्की, बीटरूट टिक्की. त्याच्यामध्ये पनीरची फिलिंग आहे. ते एक बनवलं आम्ही. आणि हे बघा, पनीर टिक्का. आणि ही ग्रीन चटणी बनवली आहे साईराज, मम्मी आणि मी. आम्ही तिघांनी बनवली आहे. हे बघा, साईराज काहीतरी दाखवतोय. त्यातली फिलिंग पनीरची फिलिंग येते आणि ती टिक्की आहे बीटरूटची. खायची चटणी मध्ये बुडवायची. ती आमची इव्हनिंग पार्टी होळी आहे. तर आमची ही पार्टी आहे आणि आम्ही काही गेम्स घेणार आहेत. सो ते तुम्हाला दाखवू आम्ही थोड्या वेळात. सो आम्ही पहिले खाऊन घेतो आणि मग गेम्सचे प्रिपरेशन्स करतो. सो गाईज, तुम्हाला मी आता दाखवणार आहे डिश कशी सजवायची. आपण एवढं बनवलंय आम्ही, सो सजवू पण. थोडीशी चटणी. मी हे सगळं मास्टर बघितलेलं. आवाज का काढतोय हे काय असं? ठीक आहे. हे असे ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण ठेवू शकता. सो अशी थोडीशी डेकोरेटिव्ह प्लेट करायची असते आणि ती खायची कशी ते पण दाखवते मी. म्हणजे मी टेस्टिंग करते. मम्मीचं म्हणणं की ते पण हे पण थोडंसं हे आधी हे असे फोकाने घ्यायचं. खूप भारी झालंय. खरं जेन्युइनली. तोंड बघा तुझं. खूप मस्त झालंय. मला पण खाऊ घालू शकतेस. छान झाली आहे. आणि आम्ही इथे पनीर टिक्का पण ट्राय करते मी. तो खूप गरम आहे. खूप मस्त झालं. का हसतोय मी हसत्याचं करते म्हणून. खरंच आहे, मम्मी म्हणजे पार्टी सगळी पूर्ण झाली आणि जेन्युइनली पार्टी झाली आहे. बिकॉज एवढे आयटम्स आम्ही बाहेर गेलो असतो तर खायला मिळाले असते. पण मला म्हणणं येते की 31ला काही तुम्ही समजा बाहेर गेले असेल तर प्लीज पुढच्या वर्षी 31ला इव्हिनिंगला बाहेर नका जाऊ. हॉटेल मी ते नका जाऊ मी त्यामध्ये. बिकॉज नसतं चांगलं सगळं. आम्ही तर घरीच करतो बाबा म्हणून. सो आता आमची पार्टी आहे. बाय बाय. जुगाड गेमसाठी, फक्त गेमसाठी हे जुगाड चालले आहेत आमचे. खाऊन झालं आणि आम्ही आता गेम खेळायला लागतोय. जे की थोडासा फन म्हणून आम्ही असा विचार केला की 31st इव्हनिंग काहीतरी करूया. सो त्यामुळे आम्ही करतोय. आणि मम्मीचे रील्स बघणं तिला बघू द्या पहिले. ते खूप महत्वाचे बघती ती. आणि करणारे सगळे ते ठेवायचं कसं सिक्वेन्स. सो आम्ही बेसिकली हा जो तुम्ही बघितला असेल हा गेम असा सिक्वेन्स वाईज कसे ठेवायचे. ज्यांचा करेक्ट सिक्वेन्स असेल तो विनर ऑब्व्हियसली. तो गेम बघितला असेल तुम्ही रील्समध्ये. तर मी विचार केला की तो ट्राय करून बघूया. आमच्या बाबतीत थोडंसं होऊ शकतं. आम्ही म्हणलं का चलो खेळूया. आज आम्ही थोडेसे प्रिपरेशन्स करतोय आणि तुम्हाला जसं दाखवलं आधी पण आम्ही आता थोडेसे ट्रायल राऊंड घेऊन बघतोय. कारण की मम्मीला हे थोडंसं कन्फ्युजिंग सारखं झालं आहे म्हणून. आणि साईराजवर ट्रायल करतोय. सो आता मम्मीने सिक्वेन्स अरेंज केला आहे. बघू, तुम्हाला कळेल हा गेम कसा चाललाय. हे असं ठेवलेलं आहे आणि आता साईराज आलाय. हे
ट्रायल आहे, हे अजून चालू नाही झाले. का चालू करायचंय? नको नको नाही ठीक आहे. नाही. हा ठीक आहे, चल. अरे हो रे, चल ना. चल तू पटकन. 0 सॉरी 1 होता. अरे 1. हे सगळे सिक्वेन्स हलवून तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचे. हा गेम कळालाय का गाईस तुम्हाला? नसेल कळला तर आता बघा, म्हणजे कळेल. गाईस हे बघा, ही आमची जज इथं बसलेली आहे बायगन. आणि आम्ही एक एक जण आता तिकडे जातोय. तर मला असं वाटतं कोण जाते पहिले वाईप्स. ठीक आहे, नेहमीप्रमाणे मी पहिले चालली आहे आणि मग मी परत एकदा सिक्वेन्स अरेंज करते आणि सगळ्या गोष्टी करतो. हे थोडंसं वेगळं का दिसतंय तुम्हाला अँगल, बिकॉज आम्ही स्टँडवर लावून बोलतोय. सो ठीक आहे, चलो बाय बाय. 1 2 3 गो. 0 0 0 0 2 आहे. 2 करेक्ट. 3 करेक्ट. ऑल करेक्ट. 3 सेकंड्स. चालू. 1 राईट. हो 1 राईट. 2 राईट. 1 राईट. 2 राईट. 3 राईट होते. 3 राईट होते. झालं. 1 राईट. 1 3 2 नीट सिक्वेन्स मध्ये लाव. ते 2 राईट. पुढे मागे झाले, नीट कर. 3 राईट. 2 राईट. 3 राईट. 2 राईट. 1 होता आता. 1 आता 3 2 3 2 3 1 3 म्हणजे हे दोन तर बरोबरच आहे, हे पण बरोबर आहे. ऑल राईट. किती सेकंड्स? 1 minute 18 seconds 34 milliseconds. 30 मिलीसेकंड म्हणजे 1 minute 18 seconds. 0 0 1 correct. 2 2 correct. 1 correct. 2 correct. 2 करेक्ट. 2 correct. 3 करेक्ट. 3 करेक्ट. 3 correct. 2 correct. Got it. Got it. 28 seconds. He was 28 seconds. Sairaj was 1 minute 18 seconds. आणि मी 23 seconds म्हणजे 22 seconds. 23.8 23. Okay, 23 तर 23. Okay. विनर मी आहे. ठीक आहे. So ये ना, चल ना. चल आता मम्मी पण आहे गाईज. हे ऍडिशनल आहे, तिला आवडला. So let's go. आई पुढच्या किटी पार्टी मध्ये हे असतं. बरोबर आहे. आता आम्ही मम्मीसाठी हे सेट करणार आहे अरेंजमेंट. आता Okay. बघूयात तिला किती टाइम. आणि मी इथं बसली, तुम्हाला दिसत असेल. 1 करेक्ट. 0 करेक्ट. 1 करेक्ट. 2 correct. 2 correct. 2 करेक्ट. 1 correct. 1 करेक्ट. नाही. 1 correct. 2 correct. 1 करेक्ट. 1 correct. ए तुम्ही 3 correct. 3 correct. 2 correct. 2 करेक्ट. 1 correct. 2 correct. 3 correct. 2 correct. 2 correct. 3 correct. काय हलवलं नाही. ए साईराज बेंडा. Got it. साईराज बेंडा. अरे तिने हलवलं. तिने फ्रुटी हलवली. आता गेम आहे.
अरे फ्रुटीच हलवली. अरे पण तोच तर गेम आहे साईराज. गाईस तिचं 49 सेकंड मध्ये झालंय. एकदम 50 व्हायच्या आधीच 1 सेकंड वाचलीये. पण आणि मी हा हारलोय. मूर्ख आणि हा मूर्ख सांगतोय एक काय नाही आलं. वैभवी वॉज लाईक शांत बस. पण मूर्ख यार साईराज तू खरंच विंडो. सो गाईज आमचा आहे गेम 2 ज्याच्यामध्ये तुम्हाला हा सेटअप मी ऑलरेडी दाखवलाय. बघताय तुम्ही. सॉरी. तर गेम असा आहे, हा पण ट्रेंडिंग गेम आहे. इंस्टाग्राम जे जास्त स्क्रोल करत असेल त्यांना माहिती असेल हा गेम एक्झॅक्टली काय आहे. की ह्याच्यामध्ये आम्ही 2 असे चार्ट सारखे बनवले ABCD चा आणि 1 2 3 4 5 असा ह्याचा सिक्वेन्स वेगळा, वैभवचा सिक्वेन्स वेगळा. मला तिचं माहित नाही तिने कसं अरेंज केलं आहे त्या सगळ्या गोष्टी आणि तिला नाही माहिती. तर आम्ही आता ते गेस करूया. तुम्हाला माहिती असेल गेम, नाही माहिती तर प्लीज तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, लेट्स गो, लेट्स प्ले. पहिले गेस करतो. मी करू का? B1. नाही. ओके. C3 आहे. आहे. C3 माझा राईट आला, हिचा एक आठ गेला. लेट्स गो. कर गेस. B5. नाही. A2 नाही. C4. येस. Yes, guys. तू. B2 नाही. D3. नाही. B5 दोन आठ गेले. A1. B4 नाही. A2. नाही. C4 A3 आहे. नाही. बाहेर. D3 D3. नाही. ही कॉपी का करते पण कॉपी उपयोग नाही. मग ती रिव्हर्स सायकोलॉजी वापरते. तिला असं वाटतंय की रिव्हर्स सायकॉलॉजी वापरून पण इथं चिटिंग झाली ना. मग चल रे. रडकी. बैगन B5 नाही. D5. इथे बंद केले व्हिडिओ. माझ्या छातीवर टाकून सो गाइस दिले. दीदी जिंकली. ओके, सो आता चॅलेंज होईल हा मम्मी आणि साईराज मध्ये. सो बघूया कोण जिंकतं आणि त्या दोघांमध्ये जो जिंकेल तो माझ्याशी कम्पीट करेल. सो लेट्स गो. सो गाईज आता मम्मी आणि साईराजमध्ये कॉम्पिटिशन होती आणि ते कम्पीट करणार आहे माझ्यासोबत. सो बघून घेऊ आपण त्यांनी कसं सिक्वेन्स अरेंज केला आहे. ओके, हा आहे साईराजचा सिक्वेन्स आणि हा आहे मम्मीचा सिक्वेन्स. ओके ओके ठीक आहे, चलो लेट्स गो गाईज. मी सांगायचं ना. हां म्हणजे तू विचार की तो आहे का असं. A3 नाही. B4 नाही. B2 नाही. C5 नाही. A4 नाही. C2 नाही. A1 ओह आहे. आहे. D2 नाही. C1 D3 बघितले त्याने. नाही नाही खरंच. ठीक आहे. मम्मी D1 नाही. C1 नाही. D3 नाही. A3
नाही रिव्हर्स सायकोलॉजी वापर. माझ्यासारखं. B2 नाही. झालं एक मला. चल विचार मम्मी. B3. B3 प्युअर मराठी. आहे का? नाही. A4 नाही. जाके. सोड मम्मी तू. मी आहे. नाही मी आहे. B3 विचारलं. B3 मी होतो मी. हा. C4 C1. येस नशीब. ओके दोघं 1-1 आहे. बघूया कोण जिंकतंय. B4. नाही. म्हणजे हिचं आहे बी मध्येच. बी मध्ये आणि सी मध्ये. दोघं एकदम कट्टरवर आहे. कोणाचं होऊ शकतं माहित नाही. A2 Yes. ओ भाई. नाही D5 बोलली नव्हती बोलली. बोलली होती मी नाही. एकाला. मी उलटा D5 बोललो आणि तिला असं दाखवलं की मी जर आता रिव्हर्स गाईज साईराज विनर आहे. विनर मम्मी सोबतच्या गेम मध्ये आणि मी विनर होते वैभवीच्या गेम मध्ये. वैभवी सोबतच्या गेम मध्ये. सो आता आमच्या दोघांमध्ये मॅच होती. Grand finale. या ग्रँड फिनाले. बघू कोण विनर होते. सो या लेट्स गो. तर आम्ही काही वेफर्स घेतलेले. सो ते तुम्हाला दाखवले नव्हते. तो बघा आणि घ्या. ओके आता ग्रँड फिनाले उलट जास्त मोठा पाहिजे. घे. खाली बसला. मी जरा मसालेवाली शोधतो. हार्ट तुटला नंतर पण जरा टेस्ट राहिली पाहिजे. लेट्स प्ले. या मी विचारते पहिले कारण की मी जिंकले ते. ओके सो B1. व्हॉट अ जॅकपॉट यार. ओ D1 नाही. C2 नाही. C2 नाही. D4 नाही. B4 नाही. C3 नाही. B1 नाही. A1 हम्म. 1 B5 ओके. A3 नाही. D1 काय D1 या एक एक आहे ना. येस गाईस. नाही ऑलरेडी बोलली यार. D5 D5 यार आहे. D5 आहे. रिव्हर्स सायकोलॉजी गाईस खूप आहे. माझं होतं D2 आणि मी जिंकली आहे. जिंकले फायनल विनर मी आहे आणि आम्ही 2 गेम डिसाईड केलेले आणि त्यामुळे आम्ही दोघं पण जिंकले. आमचा गेम हे खेळून झालेले आहेत. जरा आम्ही आता वाजले आहे 10:30 आणि आम्ही जरा रिलॅक्स बसलो आहे. बघा ही फुगी आली आमच्याकडे आणि ही पण. या दोघी आता जस्ट आल्या. आमचा गेम संपत होता तेव्हा आली तू. आम्ही गेम खेळत होतो. सो या ती आहे ना ती खूप जास्त एक्साइटेड असते गाईज आपल्या व्लॉग मध्ये येण्यासाठी. श्रीता तुझा आतापर्यंतचा फेवरेट व्लॉग कोणता होता मला सांग. किंवा रील. तू पण सबस्क्रायबर आहे का माझी. ओ गाईज ही पण सबस्क्रायबर आहे सिरियसली. वा व्हेरी गुड. मी होती ती हे खात होती ब्रेड सॉस कोल्ड सॉस काय खात होते ना ते कारण की ती त्याच्यामध्ये आहे म्हणून. आणि कसली ती त्या ब्लॉग मध्ये म्हणून तिला कौतुक चाललं.
शहाणी आहे, जाम शहाणी आहे. आणि तो शांभवी आपण सगळे गेलो होतो तिथं बाहेर. देवीचा नवरात्री मधला म्हणतीये ती, त्याच्यामध्ये पण ती होती मनोज होती. कसली यार. अबे साले खतरनाक गाईस. आणि तो गाय बघायला गेलो होतो आपण तेव्हा. गायचा पण ब्लॉग घेतलाय दिवाळीमध्ये तो. त्याच्यामध्ये पण तू होती का? हो गाय घाबरायची बघितलं, घाबरली होती ना गायीमध्ये. गायला घाबरायची. गाईज ही काय गाईज हिच्या वयाचं आहे. मी असताना बिलकुल म्हणजे बिलकुल माझं एवढं डोकं नव्हतं चालत की आपण आहोत म्हणून हे करतायत का. कसली चॅप्टर आहे, काय काय हुशार मुलं आहे. बापरे सर कसले अरे तुम्ही हा? ओय, कसले बाई तू. गायीशी घाबरायची. गाईशी घाबरायची. गाय ते अशा त्याच्या शरीराने डेंजर आहे. मम्मी तिला विचारलं कोणता फेवरेट ब्लॉग आहे तुझा सांग, तर म्हणती कशी मी म्हणजे तिने कोणते ब्लॉग सांगितले ज्यामध्ये ती स्वतः आहे तेवढेच फेवरेट ब्लॉग माझे. त्या बघा मम्मीला मी सांगत होते आता कसले चॅप्टर आहे अरे हिच्या वयात मला काही समजायचं पण नाही. कसले खतरनाक आहे गाईचे, खूप खतरनाक आहे आजकालची पिढी. गाईज ऐकू आला आवाज, फटाके फुटतायत, 12 वाजलेत. हॅपी न्यू इयर गाईज, हॅपी न्यू इयर टू 2026 अँड वेलकम. गॉड सगळ्या विशेष कम्प्लीट होते यावर्षी. नवीन वर्ष, नवीन सुरुवात, सगळ्या नवीन गोष्टी. येस, सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी मार्गी लागू द्या. सो गाईज मला असं वाटतं हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि आता आम्ही थोडेसे सेटल झालो आहे बिकॉज सकाळपासून काही ना काही चालू होतं आमचं त्यामुळे. आणि सकाळी ॲक्च्युली आधीचा जो व्लॉग आहे, ह्याच्या आधीचा जो व्लॉग आहे तो मला टाकायचा होता. ब्लॉग नॉट व्लॉग. तर तो टाकायचा होता. तर त्याचं माझं एडिटिंग हे ते सगळं पोस्टिंग चालू होतं. त्याच्यात माझा अर्धा दिवस निघून गेला. वा तिथं लॅम्प दिसतं मला, ते लँटीन जळत आहे सगळे. ओके, सो ह्याच्यातच अर्धा दिवस निघून गेला. आणि मग सगळं आमची ही संध्याकाळची तयारी चालू झाली. सो असा माझा 31st डे होता आणि लास्ट डे ऑफ द इयर होता कामात. आणि आय होप की हा माझा पुढचा वर्ष पण असंच कामात जाऊ आणि कामातून यश मिळव मला भरपूर. आणि प्रत्येकाला जो ह्या अशा माझ्यासारख्या स्ट्रगल फेजमध्ये चालू आहे त्याचं, तर सगळ्यांना मस्त यश मिळू दे प्रत्येक त्याच्या कामामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. या होप फॉर द बेस्ट अँड या वेलकमिंग आवर 2026. हॅपी न्यू इयर गाईज. So till then guys, follow your dreams, be strong, do smile and feel the vibes.